तर आज आपण बघणार आहे क्लास 8 चॅप्टर नंबर 16 सरफेस एरिया इन दी व्हॉल्यूम. ठीक आहे, बघूया याच्यात काय दिलं आपल्याला. प्रॅक्टिस सेट नंबर 16.1 मध्ये बघूया काय दिलं. फाइंड दी व्हॉल्यूम ऑफ अ बॉक्स इफ द लेंथ ऑफ. फर्स्ट काय दिलं आपल्याला, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ बॉक्स इफ द लेंथ, ब्रेथ अँड द हाईट आर अ 20 सेंटीमीटर अँड 10.5 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. काय दिलं आपल्याला, तर आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं. कशाचं, तर एक बॉक्स दिलेला आहे ज्यात आपली लेंथ दिलेली आहे, ब्रेथसुद्धा दिली आहे आणि हाईटसुद्धा दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे, आपल्याला त्याचं काय करायचं आहे, तर व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं. ठीक आहे, तर बघा आपण काय करूया सोल्युशनमध्ये. लेंथ किती दिलेली आहे आपल्याला, तर 20 सेंटीमीटर आहे लेंथ. ब्रेथ किती आपली, तर ती आपली 10.5 सेंटीमीटर आहे. आणि हाईट किती, तर आपली 8 सेंटीमीटर दिलेली आहे. ठीक आहे, हा गिवन डाटा आपण लिहिलेला आहे इथे. आता आपला फॉर्म्युला यूज करायचा. व्हॉल्यूम ऑफ बॉक्स घेतला आपण तिथं, काय येणार, तर लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ मल्टिप्लाय बाय हाईट. ओके, आता याच्यात लेंथची व्हॅल्यू किती आपली, तर 20 आहे. ब्रेथची व्हॅल्यू किती आहे, तर 10.5 आणि हाईटची किती आहे, तर 8. ठीक आहे, यांची आपल्याला काय करायचे आहे, तर मल्टिप्लिकेशन करायचे. आधी आपण याची मल्टिप्लिकेशन केली, किती येते आपल्या आन्सर, 210.0. ठीक आहे, जर आपल्याला कन्फ्युजन होत असेल तर आपण एक्झॅक्टली असं करू शकतो की 105 मल्टिप्लाइड बाय करायचं 20. ठीक आहे, जे आपला आन्सर येईल त्याला काय करायचं की एक पॉईंट द्यायचा लास्टला आणि आन्सर लिहून टाकायचं. ठीक, मल्टिप्लाइड बाय केला आपण 8. आपला आन्सर किती येते इथे, तर इथे येते 1680 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे काय, तर व्हॉल्यूम ऑफ बॉक्सेस किती आहे, तर 1680 क्युबिक सेंटीमीटर आपला आन्सर येतो. ठीक आहे, सेकंड बघा. A cuboid shape soap bar has the volume 150 c and find the thickness if the length is the 10 cm and breadth is 5 cm. बघा काय दिलं, तर आपल्याला क्युबॉइड शेपचं म्हटलेलं आपल्याला की एक साबण दिलेलं आहे. ठीक आहे, त्याचा व्हॉल्यूम दिलेला आहे आपल्याला 150. आता आपल्याला त्याची थिकनेस आणि लेंथ फाइंड आउट करायची. थिकनेस फाइंड आउट करायची आहे. लेंथ दिलेली आहे आपल्याला 10 सेंटीमीटर आणि ब्रेथ दिलेली आहे आपल्याला 5 सेंटीमीटर. ठीक आहे, बघा आता काय करायचं आपल्याला. व्हॉल्यूम ऑफ सोप किती घेतला आपला, तर 150 cc घेतलेला आहे आपण तो. ठीक आहे, सोल्युशनमध्ये आपला व्हॉल्यूम ऑफ सोप किती आहे आपला, तर तो आपला 150 cc घेतलेला आहे. ठीक आहे, लेंथ किती आपली, तर ती आपल्याला दिली आहे 10 सेंटीमीटर. ब्रीथ किती आपली, तर 5 सेंटीमीटर दिली आहे. आता आपल्याला थिकनेस म्हणजे हाईट आपल्याला इथे काय, तर फाइंड आउट करायचे. सिम्पली काय करणार आहे आपण, व्हॉल्यूम ऑफ सोप बार घेतलेला. ठीक आहे, फॉर्म्युला काय आपला, तर लेंथ मल्टिप्लाय बाय आपला लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ मल्टिप्लायड बाय हाईट. ठीक आहे, मग आता आपल्याकडे तर याच्यातलं काहीच बाकी आहे, फक्त आपल्याला काय थिकनेस दिली नाही आहे. दोन गोष्टी आपल्या दिल्या आहेत, लेंथ आणि ब्रीथ दिलेली. मग काय केलं आपण तिथे, तर 150 डिवायडेड बाय केलं 10 मल्टिप्लायड बाय 5 इज इक्वल टू घेतला आपण h. ओके, आता इथे 5नी आपला 15 कट होते, 5 3 होतं आपलं 15. म्हणजे आपलं, तर बघा काय दिलं आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ सोप बार किती दिले आपल्याला, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ मल्टिप्लायड बाय हाईट. ठीक आहे, आपण काय केलं इथे 150 डिवायडेड बाय 10 मल्टिप्लायड बाय केला आपण 5. ठीक आहे, आता इथला 0 आणि इथला 0 कॅन्सल होते. ठीक आहे, इथे काय आपला 5 दिलेला आहे, 5 1 जार 5, 5 3 होते आपला 15. म्हणजे आपली हाईट किती आली, तर 3 सेंटीमीटर आपली 3 cc आपली हाईट येणार. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 बघा. हाऊ मेनी ब्रिक्स ऑफ अ लेंथ 25 सेंटीमीटर अँड ब्रीथ इज 15 सेंटीमीटर अँड लेंथ and height is equal to 10 centimeter are required to build a wall of the length 6 meter and height is 2.5 meter and breadth is 0.5 meter. आपल्याला इथे बघायचं आहे की ते कन्स्ट्रक्ट करू शकतो का आपण. सोल्युशन काय दिलं आपल्याला, ब्रिक्स घेणार आहे आपण. पहिले आपल्याला ब्रिक्स फाइंड आउट करावं लागते. आपल्याला किती लागणार बघा. लेंथ किती दिली आपल्याला, तर 25 सेंटीमीटर दिलेली आहे. ब्रीथ किती दिलेली आहे आपल्याला, तर 15 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि हाईट दिली आपल्याला 10 सेंटीमीटरची. ठीक आहे, आता वॉलसाठी आपल्याला थिकनेस वगैरे ते सगळं दिलं आहे. तर वॉलसाठी काय काय दिलं आपल्याला, लेंथ किती दिलेली आहे, ती दिलेली आहे 6 सेंटीमीटर. हे आपल्याला काय तर मीटरमध्ये येतं, आपण काय केलं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेतलं. म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय 100 इज इक्वल टू 600 सेंटीमीटर एवढा आपला आन्सर येते. तसंच हाईट किती दिलेली आहे आपल्याला, 2.5 सेंटीमीटर दिलेली आहे. 2.5 मीटर दिलेली आहे आपल्याला. आपण त्या सेंटीमीटरला कन्वर्ट किती येणार, तर 2.5 मल्टिप्लाइड बाय केला आपण 100. म्हणजे आपला आन्सर येणार आहे 250 सेंटीमीटर एवढा आपला आन्सर येते. तसंच ब्रीथ आहे आपला, ते किती दिलं आपल्याला 0.5 मीटर दिली आहे. सिम्पली काय केलं का 0.5 मल्टिप्लाइड बाय केला आपण 100. आपला आन्सर किती येते, तर 5.00 येते आपला आन्सर. ओके, मग आता नंबर्स ऑफ ब्रिक्स काढायचं आपल्याला रिक्वायर्ड. म्हणून आपण काय घेतले, तर n घेतली. आपल्याला व्हॅल्यू माहिती नाही त्यात किती लागतील, तर काय घेतलं आपण n इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ वॉल अपॉन व्हॉल्यूम ऑफ ब्रिक इज इक्वल टू L1 मल्टिप्लाइड बाय B1 मल्टिप्लाइड बाय H1. ठीक आहे, हे कशाची व्हॅल्यू घेतली आपण, तर हे वॉलसाठी लागणार याची व्हॅल्यू घेतली. ठीक आहे, तसंच लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ मल्टिप्लाइड बाय हाईट ही कशाची घेतली, तर आपण
हे आपण ब्रिकसाठी लागणाऱ्याची व्हॅल्यू घेतली. ठीक आहे. आता आपल्याला काय फक्त व्हॅल्यू पुटअप करायची आहे. लेंथ किती घेतली आपण L1ची, तर ती घेतली 600. ब्रीथ किती घेतली आपण त्याची तर 15 घेतलेली आहे. आणि हाईट किती घेतली आहे तर 250 आपण त्याची हाईट घेतली तर 25 दिलेली आहे. ब्रीथ किती आहे तर 15 आहे आणि हाईट किती आहे तर आपली 10 आहे. ओके. इथे काय होतं आपला 0 ने 0 कॅन्सल होऊन जाते. ठीक आहे. आपला तर 60 होते. ठीक आहे. इथे 15ने इथे 25ने 25 कॅन्सल होऊन जाते. म्हणजे आपला राहिलेली व्हॅल्यू काय तर आपली 14 मल्टिप्लाइड राहिली आपली 15. याची मल्टिप्लिकेशन केली तर आपल्याला सर इथं 200 म्हणजे यांची व्हॅल्यू किती आली तर आपली 200 आलेली आहे. म्हणजे 200 ब्रिक्स आर रिक्वायर्ड टू मेक अ वॉल. हे आपल्याला काय करत होतं फाइंड आउट करत होतं की आपल्याला भिंत बनवायला किती विटा लागतील हे आपण इथे फाइंड आउट केलं. फोर्थ बघा, फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग अ टँक ऑफ द लेंथ इज 10 मीटर अँड ब्रीथ इज 6 मीटर अँड डेप्थ इज 3 मीटर इज बिल्ड अँड व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ द टँक अँड हाऊ मेनी लिटर्स ऑफ द वॉटर कॅन इट होल्ड. बघा काय दिलं आपल्याला दिलेलं. ठीक आहे. त्यात जे पाणी साठवलं जाते त्याच्या टँकची कॅपॅसिटी आपल्याला दिली आहे. तर काय दिलं, लेंथ दिली आहे त्याची 10 मीटर दिलेली आहे, ब्रीथ दिली आहे 6 मीटर आणि डेप्थ म्हणते खोली किती आहे त्याची तर 3 मीटर दिलेली आहे. आणि आपल्याला त्याची काय तर त्याची कॅपॅसिटी चेक करायची की त्यात पाणी किती मावतं. ठीक आहे. आणि किती लिटर वॉटर त्यात होल्ड कॅपॅसिटी आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे. काय केलं आपण, लेंथ किती आपण 10 मीटर, त्याला कन्वर्ट केलं आपण सेंटीमीटर म्हणजे किती झालं तर 1000 सेंटीमीटर. ब्रीथ किती आपलं 6 मीटर, याला काय केलं आपल्याला 6 मल्टिप्लाय बाय 100 600 मीटर. ओके. डेप्थ किती आपलं तर 3 मीटर दिलं म्हणजे होईल इथे 300 सेंटीमीटर होईल. आता कॅपॅसिटी ऑफ द टँक, ठीक आहे, इज इक्वल टू काय केलं तर व्हॉल्यूम ऑफ दी टँक. सिम्पली काय केलं तर लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ मल्टिप्लाइड बाय हाईट. व्हॅल्यू पुटअप करा. लेंथची किती आहे तर 1000 आहे, ब्रीथची 600 आणि हाईटची आपली 300 दिली आहे. सगळ्यांची टोटल किती येते आपली तर 18000 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. 1 लिटर म्हणजे किती होतं आपलं तर 1000 सेंटीमीटर क्यूब आपलं आन्सर येते. आता कॅपॅसिटी ऑफ द टँक आपल्याला सांगायची आहे. काय नाही आता आपण व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. ठीक आहे. आणि अपॉनमध्ये काय घेतलं तर 1000 घेतलं. ओके. काय केलं आपण, इथले 30 कॅन्सल तर इथले सुद्धा 30 आपल्या कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे ते कॅपॅसिटी इज 1,80,000 लिटर्स ऑफ द वॉटर आपला आन्सर येणार.